नमस्कार मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी भारतामध्ये यूपीएससी नंतर होणाऱ्या जेवढ्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रिक्रुटमेंट आहेत ते रिक्रुटमेंट काम करण्याचं काम करतं स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्याला आपण म्हणतो एसएससी. यांची 2 दिवसापूर्वी एक नवीन जाहिरात आली. तसं एक मागच्या 8 दिवसांपूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात 23 तारखेला येणार असं प्री डिसाइडेड होतंच ऑलरेडी. कॅलेंडरनुसार 23 तारखेला ही जाहिरात येणं अपेक्षित होती आणि ॲज युज्युअल त्या हिशोबाने ही जाहिरात प्रसिद्ध झाली ठरल्याप्रमाणे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची सीजीएलची जाहिरात आली. याच्यामध्ये जवळजवळ यावेळेस 36 वेगवेगळ्या पोस्टची रिक्रुटमेंट होते. मग या रिक्रुटमेंटची कशी होते, प्रोसेस कशी आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, बुक्स कोणते वापरावे, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, या सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सर बँकिंग सोबत एसएससी करावं का, या विषयावर मी आज एकदम डिटेलमध्ये बोलणार आहे. ठीक आहे, तर बघा स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा एकदम बेसिक इन्फॉर्मेशन पासून की स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अगोदर सांगतो. अबाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन. एसएससी नेमकं आहे काय? जसं मी सुरुवातीला सांगितलं की यूपीएससी नंतर ज्या रिक्रुटमेंट होतात त्या एसएससी थ्रू भरल्या जातात. एसएससी द्वारे भारतातील ज्या पण केंद्र सरकारच्या मिनिस्ट्रीज आहेत, जे पण केंद्र सरकारचे ऑफिसेस आहेत, सब ऑर्डिनेट ऑफिसेस आहेत किंवा त्यांच्या पीएसयू आहेत, पब्लिक सेक्टर युनिट नाही म्हणतात पण सब ऑर्डिनेट ऑफिसेस म्हणता येईल, यांच्यासाठी गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडच्या रिक्रुटमेंट जे आहेत हे काम करण्याचं एसएससी रिक्रूट करण्याचं काम एसएससी करतं. आता एसएससीची जी आहे या वेगवेगळ्या स्टेजेसला परीक्षा होतात. जसं एसएससीची सीजीएलई कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम होते, ग्रॅज्युएट लेवल कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम होतो जी सध्या जाहिरात आली आहे. ही याच्या नावातच सगळं काही आहे की ग्रॅज्युएट लेवल म्हणजे ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांसाठी. पुढची एसएससी सीएचएसएल ची ऍड येईल, त्यानंतर पुढे एसएससी एमटीएस ची ऍडव्हर्टाइजमेंट येईल. आता एसएससी सीजीएल ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया. बघा लक्ष द्या, या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दरवर्षी कोणकोणत्या रिक्रुटमेंट होतात, दरवर्षी याच्यामध्ये कुठल्या रिक्रुटमेंट होतात आणि मागच्या वर्षभरात म्हणजे ओव्हरऑल मागच्या काही वर्षांमध्ये कशा पद्धतीने रिक्रुटमेंट झालेत. बघा नॉर्मली कधीच जाहिरातीमध्ये सुरुवातीला सांगत नाहीत की एवढे रिक्रुटमेंट आहेत तेवढे रिक्रुटमेंट भरल्या जातील, पण जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युली हे थोडंसं कट झालंय. बघा 2018-19 चा हा डेटा आहे, 19चा, त्यानंतर 2019-20 चा हा डेटा आहे, त्यानंतर 2020 आणि 21 चा हा डेटा आहे. म्हणजे ओव्हरऑल मागच्या वर्षभरामध्ये 3 वर्षांमध्ये जर ऑन एन ॲव्हरेज रिक्रुटमेंट तुम्ही बघितल्या असतील तर बघा एक अंदाजाने 8,000च्या आसपास जागा, 11,000च्या आसपास जागा, थोडंसं कट झालंय, आणि 7,000च्या आसपास जागा. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर 2018-19, 20-21 आणि 2018-19, 19-20 आणि 20-21 मध्ये ऑन एन ॲव्हरेज 11 आणि 8, 19 आणि जवळपास 27-28 हजाराच्या आसपास, म्हणजे जवळपास ऑन एन ॲव्हरेज 7,000, 8,000, 9,000 या पद्धतीने रिक्रुटमेंट एसएससी थ्रू होत असते. याही वर्षी कमीत कमी 8-10 जागा येण्याची अपेक्षा आहे. बरं, आता महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत हे बरेचदा काय विचार करतात की अरे नाही मी एमपीएससी करतो, अरे नाही मी पोलीस भरती करतो किंवा मग एमपीएससीतून पीएसआय असेल, राज्यसेवा असेल याची तयारी करतो. पण जर कम्पेअर केलं जागांशी तर कंपॅरेटिव्हली नंबर ऑफ वॅकन्सीज पण जास्त आहेत आणि सोबत लाईन न होणारे एक्झाम्स आहेत. जसं आता 900 जागांची एमपीएससीची रिक्रुटमेंट आली. ही रिक्रुटमेंट मला वाटतं बीजेपीच्या काळात मागच्या 6-7 वर्षामध्ये कधीच नाही आली. पहिल्यांदा एवढी मोठी रिक्रुटमेंट आली 900 जागांची. आता यानंतर ही रिक्रुटमेंट पुन्हा कधी याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे सांगण्याचा उद्देश असा आहे की ॲज कम्पेअर्ड टू स्टेट लेवल एक्झामिनेशन एसएससीच्या एक्झाम या रेग्युलरली टाइमली होतात. हा, थोडीशी सिलेक्शन प्रोसेस यापूर्वी थोडी स्लो होती, पण जेव्हापासून यांनी टीसीएसचं एक्झाम घेणं चालू केलं म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे ज्यांचं आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतं, आयबीपीएस ज्यांच्या एक्झाम कंडक्ट करतं आयबीपीएसच्या एक्झाम, त्याच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे आता यांच्या एसएससीच्या एक्झाम आल्यात. त्यामुळे कंपॅरेटिव्हली प्रोसेस जी आहे ही आता फास्ट झाली आहे.
ठीक आहे. तर या रिक्रुटमेंट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन बघा. त्यानंतर आता आपण थोडंसं जाहिरातीबद्दल समजून घेऊया की या जाहिरातीमध्ये नेमकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे, एज लिमिट काय काय असेल, त्यानंतर एक्झाम फीस काय काय असेल, याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. त्यासाठी मी थोडंसं इकडे येतो. आता बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघायचं तर याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलाय बघा, सगळ्यात पहिले एज समजून घेऊया की 1/1/2022 मध्ये काही पोस्ट साठी बघा, आता एजचा क्रायटेरिया जो आहे, एजचा क्रायटेरिया काही पोस्ट साठी 18 ते 27 आहे, काही पोस्ट साठी 20 ते 30 आहे, काही पोस्ट साठी 18 ते 30 आहे आणि काही पोस्ट साठी 18 ते 32 वर्षांपर्यंत आहे. म्हणजे ऑलमोस्ट 18 मिनिमम आणि मॅक्सिमम 32 असं एज लिमिटचं क्रायटेरिया म्हणलं तरी तुम्ही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता याच्यासाठी ग्रॅज्युएशन म्हणजे रिक्रुटमेंट आपलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय काय, ग्रॅज्युएट झाला पाहिजे, मग तो कधी झाला असावा, याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती या पद्धतीने बघा. इसेन्शियल क्वालिफिकेशन. सर माझं ग्रॅज्युएशन फायनल इयर आहे, मी अप्लाय करू शकतो का? जर तुमचा निकाल 23 जानेवारी 2022च्या अगोदर लागणार असेल, जर तुमचा निकाल हा 23 जानेवारी 2022च्या अगोदर लागणार असेल, म्हणजे ही तुमची क्रुशल डेट ऑफ रिझल्ट आहे. या डेटच्या अगोदर जर तुमचा निकाल लागणार असेल तर ऑफकोर्स तुम्ही SSC ला अप्लाय करू शकता CGLच्या एक्झामला. सर मी यावर्षी 3rd इयरला आहे, माझा निकाल जून मध्ये लागेल, मी अप्लाय करू शकतो का? नियमाने तुम्ही अप्लाय करता येत नाही, नियमाने तुम्हाला अप्लाय करता येत नाही. सर मी एक्सपिरियन्स म्हणून अप्लाय करू शकतो का? त्यासाठी मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही मला पर्सनली कॉल करा, मी तुम्हाला सजेस्ट करेल की हो तुम्ही अप्लाय करू शकत नाही, हो तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्ही मला पर्सनली कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. मला थोडा त्रास होऊन जाईल त्या गोष्टीचा, पण ते मी तुम्हाला पर्सनलीच बोलतो कारण ती थोडीशी जरा यू नो व्हॉट आय मीन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत बघा, याच्यामध्ये ज्या 32 पोस्ट आहेत त्या 32 पोस्ट पैकी वेगवेगळ्या पोस्टला कसं कसं क्वालिफिकेशन लागतं बघा. त्याच्यामध्ये असिस्टंट ऑडिटर ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर आहे. ठीक आहे. तर या पोस्टला जर तुम्हाला बघायचं तर अकाउंट्स आलं, ऑडिटर आलं तर ऑफकोर्स तुमचं BCom लागेल. मग म्हणून या पोस्टसाठी बॅचलर डिग्री इन युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, डिझायरेबल क्वालिफिकेशन, डिझायरेबल क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे कॉमर्स रिलेटेड ड्युरिंग द प्रोबेशन पिरियड. बघा आता इथं देताना तुम्हाला सांगितलं नाही कुठं बॅचलर डिग्री इन युनिव्हर्सिटी, एनी बॅचलर डिग्री, पण म्हणताना त्यांनी असं म्हणलंय की हे डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे, म्हणजे हे काय मेंडेटरी नाहीये, हे कंपल्सरी नाहीये. डिझायरेबलचा असा असतो की असलं तर पहिला प्रेफरन्स दिला जाईल, नसलं तर चालेल. ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रोबेशन डायरेक्ट रिक्रुटमेंट शॅल हॅव टू क्वालिफाय सबऑर्डिनेट ऑडिटर एक्झामिनेशन. म्हणजे समजा माझं BSc झालंय आणि मी या पोस्टला अप्लाय केलं तर प्रॉब्लेम नाही, चालेल, फक्त मला ड्युरिंग प्रोबेशन पिरियड एक इंटरनल एक्झाम आहे ती क्वालिफाय व्हावी लागेल. सेम एक ज्युनियर स्टॅटिस्टिकल एक्झामिनेशन आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल नावाची पोस्ट आहे आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर नावाची एक पोस्ट आहे. या दोन पोस्टसाठी आता बघा, स्टॅटिस्टिक्स हा गणितातला शब्द आहे, तर ऑफकोर्स तुमचं 12वीला 60% पर्यंत किंवा डिग्री लेवलला बघा, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12th लेवल. डिग्री कुठेही चालेल, पण 12वीला तुमचं मॅथ असावं, कमीत कमी 60% तुम्हाला 12वीला असावेत, तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. सेम बऱ्यापैकी सेम क्रायटेरिया इकडं पण तसंच आहे. इकडं आता असिस्टंट कमिशनर लॉ अँड ट्रिब्यूट हे जर तुम्ही बघितलं तर ऑफकोर्स लॉ रिलेटेड डिग्री डिझायरेबल आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर, ऑल अदर एक्झाम पोस्ट ज्या आहेत या ज्या मी तुम्हाला सांगितलं, या पर्टिक्युलर 4-5 पोस्ट आहेत ज्याला असं वाकडं तिकडं ग्रॅज्युएशन लागतं, म्हणजे ग्रॅज्युएशन तेच लागतं, फक्त थोडंसं वाकडं तिकडं एक्सपिरियन्स. पण ऑल अदर पोस्ट ज्या आहेत म्हणजे अराउंड तुमच्या जवळजवळ 36 पैकी 28-30 पोस्ट अशा आहेत जिथं कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं, म्हणजे एनी ग्रॅज्युएट. म्हणून मी लिहिताना इकडं पर्टिक्युलरली लिहितोय, इकडं लिहिताना काय लिहितोय बघा, नीट बघा, एनी ग्रॅज्युएट असंच लिहिल, कोणत्याही शाखेचा पदवीधर विथ नो मिनिमम पर्सेंटेज लिमिट, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. एज लिमिट मिनिमम 18 आणि मॅक्सिमम किती 32 या पद्धतीने. सर एक्झामची फीस काय? SSC म्हणजे गरीबो का मसीहा आहे. SSC मध्ये फक्त जनरल आणि OBC कॅटेगरीला 100 रुपये फीस असते, बाकी इतरांना SC, ST,
PWD विमेन 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 यांना एकदम मोफत आहे, फ्री फ्री फ्री. ठीक आहे. इकडे EWS कॅटेगरी पण ऍड करतोय. EWS या कॅटेगरीजला 100 रुपये फीस आहे. सर आम्हाला कसं कळेल आम्हाला फ्री आहे की तुम्ही या कॅटेगरीत बसतात का? बघा, दुसरी गोष्ट, अप्लाय करताना पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करता फीस भरण्याची गरज पडत नाही. पार्ट 2 मध्ये तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड करून फीस भरावी लागते. जर तुमचा फीसचा क्रायटेरिया येत असेल 100 रुपये फीस तर भरायची, नसेल येत सर तुम्हाला फ्री आहे. ठीक आहे. या पद्धतीने पुढे जाऊया. बघ, आता नेमकी यातली सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ती समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात जास्त मॅटर करतं. का हो सर, आम्ही ज्या परीक्षेला अप्लाय करतोय याच्यातून आम्हाला काय काय भेटणार, कुठल्या कुठल्या पोस्ट याच्यातून आम्हाला भेटणार, त्याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन द्या. आणि फॉर्म कधी कधी बसून भरायचं ते पण सांगा. बघा, फॉर्म भरायचं आलो होतं 23 डिसेंबर चालू झालेत फॉर्म. ते 23 जानेवारी पर्यंत आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा आहे. सर याची एक्झाम कधी असेल? एप्रिलमध्ये याची एक्झाम चालू होईल. एप्रिल 2022. म्हणजे अराउंड तुमच्या हातात आजपासून जरी म्हणलं तर जवळजवळ 3.5 पावणे 4 महिने आहेत. 3.5 पावणे 4 महिने. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जरी आले तर मिनिमम 3 महिने आहे. सर एवढा टाइम पुरेसा आहे का हो प्रीला? मी म्हणेल मोर दॅन इनफ आहे. कारण आता SSC ची प्री एकदम पानसट व्हायला लागली. SSCच्या एक्झाम आता कंपॅरेटिव्हली फार इझी व्हायला लागल्या ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस. म्हणून मागच्या काही वर्षांपेक्षा या वर्षीचे कट ऑफ बघा कंपॅरेटिव्हली हाय आहेत. या वर्षीचे कट ऑफ कंपॅरेटिव्हली हाय आहेत. बर, पुढची महत्वाची गोष्ट, आता याच्यातून कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जातात. द डिटेल्स ऑफ पोस्ट फॉलोइंग लाईकली पोस्ट विल बी फिल्ड थ्रू दिस एक्झाम. बघा, बडे बडे पोस्ट. बघा, आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जेव्हा सिलेक्शन झालं बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये तर आपल्याला म्हणलं जातं, आपल्याला विचारलं जातं की तुम्ही तुमचं ऑफिस, तुम्ही तुमची डॉक्युमेंट ट्रू कॉपी म्हणजे गॅझेटेड ऑफिस मधून, गॅझेटेड ऑफिसर कडून तुम्ही त्याला ट्रू कॉपी करून आणा. ठीक आहे. तेव्हा गॅझेटेड ऑफिसरची आपल्याला गरज पडते. तर ते गॅझेटेड ऑफिसरची रिक्रुटमेंट जी आहे ही SSC थ्रून होते. हे गॅझेटेड ऑफिसर अकाउंट ऑडिटर ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर, ऑडिट ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये? हे भारतातले लय हेवीवेट डिपार्टमेंट आहे बाबा. केंद्र सरकार खर्च करतं ना, केंद्र सरकार खर्च करतं. आपलं ऑडिट आपला CA करतो. सेम केंद्र सरकारचं ऑडिट कॅग करतं. कॅग, हे बघा, इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट अंडर CAG. C म्हणजे कंट्रोलर, A फॉर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर या एवढ्या हेवीवेट डिपार्टमेंटमध्ये तुमचं गॅझेटेड ऑफिसर म्हणून ज्या 2 पोस्ट आहेत याच्यासाठी जास्त मारामारी असते SSC मध्ये. डिपार्टमेंटचे नाव आहे का? सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस, केंद्रातलं सचिवालय. इंटेलिजन्स ब्युरो IB. रेल्वे मिनिस्ट्री मला नाही आवडत. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, वावा. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अदर मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट. माझ्या आवडीच्या फेवरेट डिपार्टमेंट मी इकडे हायलाइट केले थोडेसे, जिथं हेवीवेट डिपार्टमेंट. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, CBDT. एन्फोर्समेंट डिपार्टमेंट. आजकाल ईडी जे आपण ऐकतो, ईडीच्या रिक्रुटमेंट इथून होतात बघा. डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑन अँड डायरेक्टोरेट ऑफ डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू. रिव्हेन्यू म्हणजे जमा करायचं काम. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, CBI. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स. असं नाव ऐकलं की नवाब मलिक आणि समीर वानखेडे आठवतात. तर या अशा हेवीवेट डिपार्टमेंट जे आहेत, हे बघा, कॅग. तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुमची काही ठिकाणी डायरेक्ट इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, त्यानंतर इन्स्पेक्टर, असिस्टंट ऑफिसर, सेक्शनल ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर असे खाऊ देऊचे जागा पोस्ट आहेत. त्यामुळं SSC मधून SSC
ही भारतातली एक प्रेस्टिजियस एक्झाम समजल्या जाते. ठीक आहे. म्हणून जर तुम्ही एमपीएससी आणि एसएससी ला कम्पेअर केलं तर ऑफकोर्स माझं पहिलं प्रेफरन्स एसएससी ला असेल, कारण ही केंद्र सरकारची रिक्रुटमेंट आहे. राज्य सरकारचे लय वांदे, 3-3 महिने पगार होत नाही. तर ठीक आहे. एनिवे, तर सांगत होतो की या पद्धतीच्या या पोस्ट आहेत, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स वगैरे या वगैरे वगैरे. तर अशा एकूण जवळजवळ 36 पोस्ट आहेत. सर मी या पोस्ट कशा निवडाव्यात, मी कसं निवडू शकतो या पोस्ट? बघा, द कमिशन मेक्स फायनल अलॉटमेंट पोस्ट ऑन द बेसिस ऑफ मेरिट कम प्रेफरन्स. मेरिट नुसार ज्याला जास्त मार्क त्याला चांगल्या पोस्ट. पण मग चांगल्या पोस्ट मी कसं निवडणार, मला हक्क आहे का? हो आहे ना. हे काय, हे बघा, वाईल गिव्हिंग प्रेफरन्स द पोस्ट ऑफ ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुमचे मार्क्स डिस्प्ले असतील, तुम्ही ठरवायचे की तुम्हाला कुठल्या पोस्ट पाहिजे. अगोदर एसएससी काय करायचं माहिती का, फॉर्म भरतानाच प्रेफरन्स घेऊन टाकायचं. आता एसएससीनं ते काम बंद केलं. एसएससीचं म्हणणं आहे जेव्हा फायनल सिलेक्शन होईल ना आणि तुमच्या मार्कानुसार तुम्ही प्रेफरन्स द्या, तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. मला चांगले मार्क आहे, मला नार्कोटिक्स पाहिजे. मला चांगले मार्क आहे, मला सीबीआय पाहिजे, मला आयबी पाहिजे. आयबी म्हणजे ते आयबी नाही रे बाबा, इंटेलिजन्स ब्युरो. मला एक्सटर्नल अफेअर्स पाहिजे, मला कॅग मध्ये जायचंय, मला गॅझेटेड ऑफिसर व्हायचंय. तर मग ते तुम्हाला फायनल जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल तेव्हा तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आणि मग त्या हिशोबाने तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे, तुम्हाला हे डिपार्टमेंट मिळेल. ओके, हे क्लिअर आहे. आता या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे हो सर. आता मला हे कळलं की एसएससी काय आहे, पोस्ट कुठल्या आहेत, 36 पोस्ट आहेत, चांगले चांगले हेवीवेट डिपार्टमेंट आहे. आता सांगा नेमकं सिलेक्शन कसं होणार. इन शॉर्ट सिलेक्शन प्रोसेस कशी असली पाहिजे. बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, जिसको हम पहिले बोलेंगे प्री एग्जाम, जी टियर 1 जिला आपण म्हणतो, इकडं बँकिंगच्या भाषेत आपण प्री म्हणतो, इकडं टियर 1 प्री. त्यानंतर टियर 2 मेन्स. ठीक आहे. त्यानंतर टियर 3 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह. हे बघा, पेन अँड पेपर मोड. हे बघा, ही कम्प्युटर आहे, ऑनलाईन आहे, ही पेन अँड पेपर मोड. डिस्क्रिप्टिव्ह पेपर, इंग्लिश लेटर, एसे, या पद्धतीने. त्यानंतर काही पोस्टला कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, काही पोस्टला डाटा एंट्री ऑपरेटर आहे आणि काही पोस्टला काहीच नाही. काही पोस्टला लिमिटेड पोस्टला आहे, काही पोस्टला फिजिकल टेस्ट आहे, काही पोस्टला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे त्या 36 पोस्ट पैकी काही ठिकाणी कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असेल, काही ठिकाणी स्किल टेस्ट असेल, काही ठिकाणी टायपिंग टेस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर वाली पोस्ट, काही ठिकाणी फिजिकल टेस्ट आणि काही ठिकाणी डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. या पद्धतीने सर इंटरव्ह्यू काढून टाकला, एसएससीचे इंटरव्ह्यू काढून टाकले मागच्या 3-4 वर्षांपासून. त्यामुळे भ्रष्टाचाराचे चान्सेस अजून कमी झाले. ठीक आहे. तर सांगा आता प्री नेमकी कशी असली पाहिजे, प्री एक्झाम कशी असते. हे बघा, टियर 1 प्री एक्झाम मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असतात. जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो रिझनिंग, त्यानंतर जनरल अवेअरनेस, याच्या केसमध्ये थोडासा जीकेचा पार्ट, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. आपला विषय इंग्लिश, जीए, रिझनिंग. प्रत्येकाचे 25-25 क्वेश्चन आणि 2-2 मार्काला एक क्वेश्चन, म्हणजे 50-50 मार्क, म्हणजे 200 मार्कांची परीक्षा. आणि या 100 क्वेश्चनला तुम्हाला वेळ दिलेला असतो 60 मिनिटांचा. आणि हा क्युम्युलेटिव्ह टाइम आहे, ऍक्युम्युलेटिव्ह म्हणजे कंबाईंड टाइम. तुम्ही त्या 60 मिनिटात कुठेही कसंही घुसू शकता. म्हणजे हा जीएचे 25 क्वेश्चन मी 10 मिनिटात उडवले, रिझनिंगचे इंग्लिशचे 25 क्वेश्चन मी 13 मिनिटात सॉल्व्ह केले, हे झाले 23 मिनिटं झाले. अजून माझ्याकडे 23 मिनिटं म्हणजे 33 मिनिटं उरले, 37 मिनिटं उरले, 37 पैकी छानपैकी 20 एक मिनिट मी याला दिले आणि 17 मिनिट मी याला दिले. तर या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट तुम्हाला तुमच्या हिशोबाने कसंही करता येईल क्वांटिटेटिव्ह इंग्लिश जी केला. ठीक आहे. त्यामुळं बँकिंग सारखं नाही आहे की 20 मिनिटं प्रत्येक सेक्शनला, असं नाही. सेक्शनल टाइम नाही, फुल कंबाईन टायमिंग आहे, कंबाईन टाइमिंग. टियर 2 म्हणजे पेपर 2 कसा होईल, टियर 2 मध्ये बघा 2 पेपर असतात जे सगळ्यांना कंपल्सरी आहे. हे दोन्ही पेपर सगळ्यांना कंपल्सरी आहेत. हे 2 पेपर सगळ्यांना कंपल्सरी आहे. कुठला क्वांट आणि इंग्लिश. सर टियर 2 मध्ये जीए नाहीये, टियर 2 मध्ये रिझनिंग नाहीये, टियर 1 मध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए,
टियर 2 मध्ये फक्त क्वांट आणि इंग्लिश आहे. आणि क्वांट आणि इंग्लिशचे कसं आहेत बघा, क्वांटचे 100 प्रश्न 200 मार्क, इंग्लिशचे 200 क्वेश्चन 200 मार्क. 2 तास क्वांटला, 2 तास रिजनिंगला, इंग्लिशला 2 तास क्वांटला, 2 तास इंग्लिशला. त्यानंतर पेपर 3 जो आहे हा स्टॅटिस्टिक्सचा आहे. मग तुम्हाला अंदाज आला असेल स्टॅटिस्टिक्सचा पेपर आहे म्हणजे कुणासाठी आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर JSO आणि असिस्टंट स्टॅटिस्टिकल ऑफिसर ASO या 2 पोस्टसाठी. बाकी तुम्हाला हे 2 पेपर द्यायचे. जर तुम्ही JSO ASO साठी अप्लाय केलं नाहीये तर तुम्ही पेपर नाही द्यायची, गरज नाही तुम्हाला पेपर देण्याची. त्यानंतर जनरल स्टडीज, फायनान्स अँड इकॉनॉमिक्स. आता जनरल स्टडीज अँड फायनान्शियल इकॉनॉमिक्स हाही तुमच्यासाठी कंपल्सरी नाही, हाही तुमच्यासाठी कंपल्सरी नाही. हे 2 पेपर तुम्हाला कंपल्सरी आहेत. पण सर मग हे 2 पेपर कुणाला आहे बघा, हे 2 पेपर कुणासाठी आहे ते मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हे 2 पेपर एक्झॅक्टली कुणासाठी आहेत तेही मग आम्हाला सांगा. बघा लक्ष द्या, खाली इधर पेपर का पैटर्न दिया है, उसमें बोला है कि ये जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी एक्झाम सेंटर आहे. महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर दिलेत बघा. टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4 काही पोस्टसाठी आहे, काही पोस्टसाठी नाही. तुम्हाला कंपल्सरी कुठले कुठले पेपर द्यायचे. टियर 2 मध्ये क्वांट द्यायचा आहे पेपर 1, पेपर 2 इंग्लिश द्यायचा आहे. स्टॅटिस्टिक्स आणि जनरल स्टडीज बघा. इन टियर 2 इथं नीट बघा, पेपर टियर 3 पेपर 1 and 2 are compulsory for all post. Okay, in tier 2 paper 1 and paper 2 are compulsory for all post. In tier 2 paper 3 will be for only JSO in Ministry of Statistics आणि काही अजून पोस्ट आहेत, दोन वेगवेगळ्या पोस्ट. टियर 2 मध्ये पेपर 4 जो आहे हा कोणासाठी आहे, पेपर 4 असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर. म्हणजे ते 2 गॅझेटेड ऑफिसरच्या पोस्ट आहेत ना. म्हणजे जर मी त्या 2 पोस्टला अप्लाय केलं तर मला या 2 पेपर सोबत 4था पेपर द्यायचा आहे. मला या 2 पेपर सोबत हा 4था पेपर द्यायचा आहे. आणि जर मी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरला अप्लाय केलं तर मला या 2 पेपर सोबत हा 3रा पेपर द्यायचा आहे. आणि जर सर मी या 4ही पोस्टला अप्लाय नाही केलं तर मग मला पहिले 2च पेपर द्यायचे. मग मी काय करणार, प्री देणार. प्री मध्ये 4 विषय, मी मेन्स देणार. मेन्स मध्ये 2 विषय आणि त्यानंतर मी डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्हला जाणार आणि डिस्क्रिप्टिव्ह देणार. या पद्धतीने माझं सिलेक्शन असेल. मग ओव्हरऑल तुमचं सिलेक्शन जे आहे हे नेमकं कशावर होईल तर प्री, मेन्स आणि डिस्क्रिप्टिव्हवर. आता बघा हा 100 मार्कांचा इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय काय विचारलं तो सर, एसे, प्रिसाइज, लेटर, ऍप्लिकेशन रिलेटेड. मग ओव्हरऑल माझं सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होईल, तुमचं सिलेक्शन प्रीचे 200 मार्क बघा, प्रीचे 200 मार्क. ओके, त्यानंतर म्हणजे टियर 1 चे 200 मार्क, टियर 2 चे 400 मार्क, 2 पेपरचे 400 मार्क आणि डिस्क्रिप्टिव्हचे 100 मार्क. तर अशा पद्धतीने तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे हे आउट ऑफ 700 असेल. तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे हे आउट ऑफ 700 मार्क्स असेल. जर तुम्ही गॅझेटेड ऑफिसर साठी प्रिपेअर करतायत तर मग तुम्हाला 4था पेपर ऍडिशनली द्यावे लागेल. आणि तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी प्रिपेअर करतायत तर 3रा पेपर कंपल्सरी द्यावा. आणि सर मला सगळं 36 पोस्ट साठी अप्लाय करायचंय तर मग तुम्हाला 4 पेपर द्यावे लागतील टियर 2 मध्ये. ठीक आहे, तर ओव्हरऑल या पद्धतीचं तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. मला वाटतं हे एकदम क्लिअर झालं असेल. आता अप्लाय कसं करायचं, अप्लाय करत असताना सगळ्यात महत्वाचं अप्लाय करत असताना हे नका वाचू. अप्लाय करत असताना इम्पॉर्टंट काय, तुमचा 10वीचा रोल नंबर तिथं पुट करायचा असतो. म्हणून 10वीचं मार्क मेमो आणि बोर्ड सर्टिफिकेट घेऊन बसा. सगळ्यात महत्वाचं तुमचा 10वीचा रोल नंबर तिथं पुट करायचा असतो. म्हणून 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट घेऊन बसा. त्यानंतर फॉर्म भरताना तुमचं नाव जे हे 10वीच्या मार्कशीटवर जसं मेन्शन आहे तसंच टाका. काही लोकांचं नाव असं लिहिलेलं असतं, राहुल सुखदेवराव मिसाळ. काही लोकांचं नाव असं लिहिलेलं असतं, मिसाळ राहुल सुखदेवराव. तर तुम्ही करताना जसं तुमच्या 10वीवर लिहिलंय
तसं हे असेल तर हे टाका, हे असेल तर हे टाका. त्यामुळे अप्लाय करताना थोडंसं काळजीपूर्वक अप्लाय करा, कारण की तो थोडंसं स्ट्रिक्टली चेक होतं बरं का. म्हणून अप्लाय करताना याच्यात कुठं स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे होऊ देऊ नका, घाई गडबडीने फॉर्म भरू नका, शांततेने फॉर्म भरा आणि लास्टच्या डेटची वाट बघू नका. कारण डू नॉट वेट फॉर लास्ट डेट, हे खूप पते की बात आहे बरं का. डोंट वेट फॉर लास्ट डेट, कारण तुमच्या SSC ची वेबसाईट जी आहे ही खूप हँग होऊन जाते. त्यामुळं जेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरता येईल तेवढं लवकरात लवकर फॉर्म भरा. ssc.nic.in वर जाऊन, ही वेबसाईट आहे SSC ची, याच्यावर कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर फॉर्म भरा. कारण फॉर्म एकदा चुकला किंवा लेट झाला तर ऍप्लिकेशन होत नाही, पेमेंट सक्सेस होत नाही, पेमेंट फेल होतात, खूप नंतर किरकिरी होतात. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. SSC ची वेबसाईटवर फार रश असते. पुढे आता कॉमन डाऊट्स वर येऊया. महत्वाची गोष्ट, सर SSC आणि बँकिंग सोबत करता येतं का? माहिती आहे मला, हा डाऊट प्रत्येकाच्या मनात आहे. SSC ची स्पेशल बॅच चालू करणार का? हाही मला माहिती आहे, तुमचा स्पेशल डाऊट आहे. बॅच करणार का? त्यानंतर स्पेशल SSC करावे का? कारण रिक्रुटमेंट, काही लोकांना वाटतं की रिक्रुटमेंट लेट होते, खूप जास्त टाइम लागतो, स्पेशल SSC करावा का? काही लोकांच्या मनात हा सुद्धा डाऊट आहे की SSC ची सिलेक्शन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे का? SSC ची सिलेक्शन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे का? ठीक आहे. SSC आणि बँकिंग सोबत करता येतं का? याचं उत्तर असेल हो. SSC ची स्पेशल बॅच चालू करणार आहे का? याचं उत्तर मी सध्या होल्डवर ठेवतोय. याच्यासाठी तुम्हाला जी खाली पट्टी दिसते, ठीक आहे, नको आता या विषयावर बोलायला नको. स्पेशल SSC करावं का? जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, नीट ऐकून घ्या, जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचे तर ऑफकोर्स तुम्ही SSCच करा स्पेशली. सर माझं ग्रॅज्युएशन झालंय, माझ्याजवळ वेळ आहे भरपूर, तुम्ही स्पेशल SSC करू शकता. सर मला SSC सोबत बँकिंग करायचंय, तर मी तुम्हाला कधी पण सांगितलं हो, करूच शकता. SSC ची एक्झाम ट्रान्सपरंट असते का? हो, 100% ट्रान्सपरंट असते. मागच्या 2-3 वर्षापासून SSCच्या सगळ्या नौटंक्या केंद्र सरकारने बंद करून टाकल्या. कारण जेव्हापासून TCS कडे एक्झाम आली तेव्हापासून SSC ची एक्झाम ट्रान्सपरंट होणार म्हणजे होणार, यात काहीही शंका नाही. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, SSC ची एक्झाम कन्फर्म ट्रान्सपरंटच होणार, याच्यामध्ये तुम्हाला काहीही शंका बाळगण्याची गरज नाही. ठीक आहे. आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. सगळ्यात महत्वाचं अरे यार इधर लिखा था रे, इधर मैंने लिखा था, क्या लिखा था गुरुजी? हे जे लिहिलं होतं याच्यावर जे ना, याचा कलर चेंज झाला. इथं लिहिलं होतं मी पते की बात. लक्ष द्या. नॉर्मली जानेवारी टू मे बँकिंगच्या जास्तीत जास्त 2 ते 3 परीक्षा होतात. 2 ते 3 परीक्षा. पण हे जर तुम्ही बघितलं तर जानेवारी म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जानेवारी टू मे हा बँकिंगचा तसा स्लॅक सीझन म्हणलं तरी चालतं. स्लॅक सीझन. मग सर मी बँकिंगची परीक्षेची तयारी केली तर SSC ची परीक्षा होईल का? बँकिंगच्या तयारी सोबत SSC ची, मी नीट बोलतोय, नीट आहे का? बँकिंग सोबत SSC आणि उलट SSC सोबत बँकिंग.
दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळे आहेत आणि दोन्हीच्या स्टेटमेंटचा अर्थ खूप डीप आहे. आपण म्हणतो ना बहुत डीप बहुत हार्ड, त्या टाईपमध्ये. बँकिंग सोबत एसएससी म्हणजे छोट्या एक्झाम सोबत मोठी एक्झाम. कारण बँकिंगचा सिलेबस कंपॅरेटिव्हली कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू एसएससी. पण एसएससी सोबत जर तुम्ही बँकिंग म्हणलं तर मग हा सिलेबस कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे एसएससीचा. बँकिंगचा कंपॅरेटिव्हली इझी आहे. क्वांट इंग्लिश बद्दल बोलतोय. जीए बँकिंगचं इझी आहे, एसएससीचं अवघड आहे. फक्त रिझनिंग बँकिंगचं थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, एसएससीचं कमी आहे. म्हणजे काही इकडे दोन्ही विन विन सिच्युएशन आहे, दोन्ही रिलेटेडच एकमेकांना. पण जर या टायमिंग मध्ये जर माझ्याकडे दुसऱ्या कुठल्या एक्झाम्स नाहीयेत, जास्त ऑपॉर्च्युनिटी बँकिंग सेक्टरमध्ये नाहीयेत, तर मी एसएससी सोबत बँकिंग का करू नये? मी एसएससी सोबत बँकिंग का करू नये असा प्रश्न विचारला तर मला नाही वाटत की तुमच्याकडेही फार काही वेगळे आन्सर्स असतील यासाठी. तुम्ही म्हणणार यस करायलाच पाहिजे, कारण की जर मोठ्या एक्झाम सोबत छोट्या एक्झामची तयारी होऊन जात असेल तर मला एसएससी सोबत बँकिंग करायला काहीच वाईट नाहीये, काहीच वावडं नाहीये, काहीच वावगं नाहीये. म्हणून एसएससी सोबत बँकिंग हे प्रत्येकाने करून पाहायला काहीच हरकत नाही. बघा, एसएससी ची तयारी केली की बँकिंगची तयारी आपोआप होऊन जाणार आहे. त्यामुळं म्हणून म्हणतोय एसएससी सोबत बँकिंग करा. पते की बात काय, विषय सगळीकडे सारखेच आहेत, विषयात काहीच बदल नाही. इकडे लॉजिकल रिझनिंग, इकडे जनरल इंटेलिजन्स आहे. इकडे लॉजिकल रिझनिंग, इकडे जनरल इंटेलिजन्स आहे. इकडे जनरल अवेअरनेस आणि इकडे जनरल नॉलेज आहे. या दोन विषयात फरक आहे. सर इथं थोडंसं ऍडव्हान्स मॅथ आहे ना, तुम्ही एकदा माझे लेक्चर अटेंड करा ऍडव्हान्स मॅथ्सचे. मी काही लेक्चर पुढच्या काही दिवसांमध्ये घेणार आहे. ऍडव्हान्स मॅथ्सचे लेक्चर अटेंड करा. यू विल एन्जॉय की अरे ऍडव्हान्स मॅथ्स मध्ये असं काही विशेष नाहीये राव, यातला बराच पार्ट मी बँकिंग मध्ये शिकलोय. त्यामुळं तुम्ही या गोष्टीवर अजिबात टेन्शन घेऊ नका. उलट ऍडव्हान्स मॅथ्स हा कम्प्लीट फॉर्म्युला बेस आहे आणि फॉर्म्युला बेस असल्यामुळं हा वन टाइम करण्याचा विषय. उलट कमर्शियल मॅथ्स पेक्षा ऍडव्हान्स मॅथ कंपॅरेटिव्हली, तसं बघा कमर्शियल मॅथ ऑफकोर्स यार इंटरेस्टिंग पार्ट येतो, त्यात काही विषयच नाही. तो एकदा तुम्हाला इंटरेस्ट आला की कमर्शियल मॅथ मध्ये तुम्ही लई काही पुढे घेऊन जाऊ शकता कमर्शियल मॅथ्स मध्ये. पण त्याच्यासोबत बघा 25 क्वेश्चन आहेत. 25 क्वेश्चन पैकी 12, 13, 14 क्वेश्चन जवळपास कमर्शियल मॅथ्सवर असतात. 2-3 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनवर, नंबर सिरीजवर असतात. मोजून 7 ते 8 क्वेश्चन याच्यावर असतात ऍडव्हान्स मॅथ्सवर. त्या 7 ते 8 क्वेश्चनचं प्रिपरेशन कसं करायचं हे तुम्ही आमच्यावर सोडून द्या. त्या 7 ते 8 क्वेश्चनचं प्रिपरेशन करायला आम्हाला काही बुक्स वगैरे आहे का, तर त्या मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की ओव्हरऑल याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. ज्याने 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम चांगला केला, मग पते की बात मध्ये मी तेच म्हणेल, तुम्ही जर 8वी 9वी आणि 10वी चा अभ्यासक्रम चांगला केला असेल, इकडे जर तुमची चांगली कमांड असेल, तर तुम्हाला वेगळं काहीच करण्याची गरज नाही, कारण याच्यावरच रिलेटेड सगळं काही पुढचं आहे. म्हणून स्पष्ट सांगतोय, पते की बात मध्ये सांगतोय की हो एसएससी सोबत बँकिंग करा. पुढचे काही 4-5 महिने 6 महिने हे करून बघा. ही तुळतुळ कशासाठी आहे, भरपूर महाराष्ट्रातले पोरे ज्यांच्यामध्ये एसएससीचं पोटेन्शियल आहे पण अवेअरनेस नसल्यामुळे हे लेकरं मागे राहून चाललेत. आजही महाराष्ट्रातले मुलं एसएससी सोबत बँकिंग करू शकतात. इव्हन स्पेशल एसएससी करायला काहीच वाट नाहीये. फक्त प्रॉब्लेम असा आहे की अवेअरनेसची कमतरता आहे आणि अवेअरनेसच्या कमतरतेमुळे तुम्ही लोक मागे पडताय. तर ही गोष्ट पुढच्या 1-2 वर्षात याच्यावर आम्ही स्वतः काम करणार आहे. आम्ही स्वतः हे अवेअरनेस क्रिएट करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आम्ही जे गोष्टी सांगू तेवढ्या करायच्या, तेवढं फक्त फॉलो करायचंय, बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. आपोआप हळूहळू अवेअरनेस तयार होईल आणि या क्रांतिकारी घटनेत तुम्ही या घटनेचे काय म्हणतात त्याला भागीदार असणार आहेत, तुम्ही याचे साक्षीदार असणार आहेत. त्यामुळे ही क्रांती आपल्याला पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आणायची आहे आणि यासाठी तुम्हाला स्वतःला काही गोष्टी झोकून द्यायचे. तुमचे जे ज्युनियर्स आहेत त्यांना सांगायचे की बाबांनो बँकिंग सोबत एसएससी करा, अल्टिमेटली फायदा होईल. ठीक आहे, बर. सगळ्यात महत्वाचं हे झालं. आता बुक्स कुठले वाचू,
सर यासाठी आम्ही कुठले कुठले बुक्स घ्यावेत? सरळ सरळ स्क्रीनशॉट करून घ्या, सगळे बुक्स फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला स्पेशल SSC करायचे बुक्स करून घ्या. हे बघा, मॅथमॅटिक्स राकेश यादव सरांचं, इंग्लिश अजय कुमार सिंग सरांचं 20 लाख प्लस कॉपीज विकलेत या बुकचे. इमॅजिन करा, 20 लाख प्लस कॉपीज इंग्लिशचं. त्यानंतर रिझनिंगचं राकेश यादव सरांचं, लुसेंटचं जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स दोन्ही. पटकन लगेचच्या लगेच स्क्रीनशॉट करून घ्या. सगळे बुक फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत आणि फ्लिपकार्टवरून हे सगळेचे सगळे बुक्स तुम्ही ऑर्डर आजच्या आज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सांगण्यामागचा हाच उद्देश आहे की आता हळूहळू महाराष्ट्रातल्या मुलांनी सुद्धा या गोष्टींची तयारी करणं आवश्यक आहे. या व्हिडिओची लिंक पण तुमच्या सगळ्या ज्युनियर्स पर्यंत पोहोचवा, सो दॅट मॅक्सिमम लोक याच्यापासून अवेअर होतील. पुढे बघा, पुढे आता पुढच्या काही अपडेट्स आहेत. अपडेट्स तुम्हाला आपल्या क्लासचं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, त्यानंतर सारथी एज्युकेशनचं युट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक चॅनल याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, या SSC रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट आला तुम्ही मला बिनधास्त कधीही अर्ध्या रात्री कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. या रिगार्डिंग काहीही डाऊट्स तुमच्या असतील तर मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. ठीक आहे. बाकी मला वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि लवकरच तुम्हाला जी पट्टी दिसते ती अनाउन्समेंट सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम युट्यूब चॅनलवर करण्यात येईल, ज्याची लिंक तुम्हाला सारथी एज्युकेशनच्या टेलिग्रामवर मिळेल. तर ही लिंक जी आहे ही डेफिनेटली तुम्ही लिंकवर जाऊन प्रॉपरली युट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता व्हिडिओ जो तुम्ही जिथं पाहतायत त्याला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट अपकमिंग येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन.